दरम्यान सध्याच्या सरकारमध्ये मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्या आणि वादग्रस्त वक्तव्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत। याच रांगेत आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे। ही बाब आहे युतीतल्या मंत्र्यांच्या आपापसातल्या नाराजी आणि कुरबुरीची। सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि याच विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्यातल्या अशाच एका कोल्ड वॉरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। महायुतीत रंगलं मानापमानाचं नाट्य। कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये धुसफूस। संजय शिरसाटांची माधुरी मिसाळांवर नाराजी। महायुतीमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्याचा प्रयोग रंगला। या प्रयोगात स्पॉटलाइट होती संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळांवर। एकाच खात्याचे हे दोन मंत्री, एक शिवसेनेचे तर दुसऱ्या भाजपच्या। संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री तर माधुरी राज्यमंत्री। पण या विभागाच्या बैठका राज्यमंत्री असलेल्या माधुरीताईंनी परस्पर घेतल्याचा आक्षेप नोंदवत संजय शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली। आपली नाराजी मांडणारं एक पत्रच शिरसाटांनी माधुरी मिसाळांना पाठवलं आणि यापुढे बैठका घ्यायच्या असतील तर त्या कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घ्याव्यात अशी सूचनाही केली। हे पत्र बाहेर आलं आणि सरकारमधल्या कुरबुरींची चर्चा रंगली। या चर्चांनी जोर धरल्यावर संजय शिरसाटांनी या पत्रामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली। तर ही स्टेप आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल, घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतात, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाहीये। आता महायुतीतली ही कुरबूर कानी पडल्यावर संजय राऊतांनी शिरसाटांवर शरसंधान साधण्याची संधी काही सोडली नाही। शिरसाटांचा पत्ता लवकरच कट होणार असल्याचं म्हणत त्यांनी एक प्रकारे माधुरी मिसाळांची पाठराखण केली। बघा, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहे, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहे। या राज्यमंत्री असताना सुद्धा कॅबिनेट मंत्र्याच्या प्रमाणे जर निर्णय तिथे घेत असतील तर कुठेतरी हा एक संदेश आहे की शिरसाटांना लवकरच घरी बसवलं जाईल। आणि असा जर संदेश या बैठकीच्या माध्यमातून माधुरीताईंनी नाहीतर चाणक्य नीतीसाठी जे फेमस नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बैठकीतून आणि या लेटरमधून एक शिरसाटांना जे बॅग घेऊन बसले होते, तो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, तो कसा आला तो आपल्याला बघावा लागेल। तर त्यांना आता घरी पाठवलं जाईल हा जर संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर या विषयाचा, या बैठकीचं आम्ही सर्वजण स्वागत करतो। महायुतीतल्या दोन नेत्यांमधल्या या कुरबुरीचा प्रसंग सामंजस्याने हाताळण्याचा प्रयत्न केला तो चंद्रशेखर बावनकुळेंनी। राज्यमंत्र्यांना अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचं सांगत त्यांनी योग्य मेसेजही कन्वे केलाय। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे, कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना, लाडकी बहीण मलाही सांगितलं आहे, सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा, मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे। जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा अशा छोट्या कुरबुरी होत असतात, पण लोकांची भावना एकच आहे, बैठक कुणीही घ्या पण आमची कामं पूर्ण करा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर आज सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय। समन्वयातून उत्तम काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे शिरसाट आणि मिसाळ वादावर अखेर पडदा पडल्याचं बोललं जात आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। झारखंडमधील बहुचर्चित दारू घोटाळा प्रकरणात सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक अमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे। अमित साळुंखेच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी साळुंखेचा
या श्रीकांत शिंदे फाउंडेशनशी संबंध असल्याचं म्हटलेलं आहे। तर त्यांना घोटाळ्यातील सर्व पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला बळवला आहे। 800 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोपही राऊतांनी केला। तर अमित हा शिंदे पिता पुत्राचा अत्यंत निकटवर्ती असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय। यावरून एकनाथ शिंदेंनीही उत्तर दिलं। झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंकेला अटक केली। हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे। ही अटक सहज झालेली नाही। सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहेत। अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलंय, जे गाळामध्ये रुतलेले आहेत, या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत, हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत, लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत, त्यांनी काय आम्हाला शिकवावं? जो झारखंडमध्ये जे काय गुन्हा असेल, जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्यामुळे जिनके घर शीशे के होते दूसरे के घरों को पत्थर नहीं फेका करते। आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे। गेले 25 वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतायत, हे दुर्दैवी आहे।